विधान परिषदेमधल्या कालच्या राड्याच्या नंतर आता महाविकास आघाडी भाजपच्या आशीर्वादानं नीलम गोऱ्हेंना घेरणार का असा सवाल सध्या निर्माण होतोय। विरोधक हे उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून हा अविश्वास प्रस्ताव आणला जाणार असल्याचं कळतंय। अविश्वास प्रस्तावावरती आमदारांच्या सह्या घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची देखील माहिती मिळते। नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याच्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे थेट निर्देश दिले, त्याला विरोधकांनी देखील विरोध केलाय। सातारा एसपीच्या प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकाऱ्यांचा गैरवापर केला असा आरोप विरोधकांनी केलाय। दरम्यान या अविश्वास प्रस्तावाला भाजपही पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून येतेय। मात्र अधिवेशनाला 2 दिवस शिल्लक असल्यामुळे अविश्वास प्रस्ताव पटलावरती येण्याची शक्यता काहीशी कमी आहे। त्यातही गोऱ्हे यांचा विधान परिषदेमधला कार्यकाळ देखील आता संपणार आहे। अध्यक्ष आणि सभापतींना निलंबनाचे अधिकार आहेत। यापैकी काही प्रकरणं आतापर्यंतची आपण बघूयात। 2008 साली वसंत डावकर यांनी पोलीस उपायुक्त आणि सहपोलीस उपायुक्तांना निलंबित केलं होतं। आमदार भाई जगतापांना मंत्रालयाच्या गेटवरती अडवून उद्धट वर्तनाबद्दल देखील निलंबन करण्यात आलं। तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय साळुंखे आणि सहपोलीस आयुक्त बाबाजी फनबळकर यांचं निलंबन झालं। 2018ला रामराजे नाईकांचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपायुक्त तुषार दोशी यांनी निलंबनाचे आदेश दिले होते। अधिवेशनाच्या काळामध्ये शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात निलंबनाचे आदेश देण्यात आले। नियमांचं उल्लंघन झालं असेल तर निलंबित करा असे आदेश त्यावेळेला सरकारला दिले होते। तिसरं प्रकरण बघूयात। सभापती नास फरांदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती। तत्कालीन पोलीस उपायुक्त आर.डी. शिंदे यांच्यावरती त्यांनी निलंबनाची कारवाई केली। आमदाराची गाडी मंत्रालयाच्या परिसरामध्ये अडवून गैरवर्तन केल्यामुळे त्यांचं निलंबन झालं। तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित केलंय। पण गोऱ्हे यांना हा अधिकार आहे का असा प्रश्न ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सोबतच अनेकांनी उपस्थित केलाय। त्यामुळे ही जी प्रकरणं आपण बघितली ती भूतकाळातली काही उदाहरणं होती। तर या संदर्भात आपण बोलूयात। विधान परिषदेच्या राड्याच्या संदर्भात आपण बोलतो आहोत। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, महाविकास आघाडी जी आहे, विरोधक जे आहेत ते आता भाजपच्या आशीर्वादानं नीलम गोऱ्हेंना घेरणार आहेत का असा एक सवाल सध्या दिसतो आहे। काय नेमकं चाललंय सध्या? काल ज्या प्रकारे रणनीती ठाकरेंच्या शिवसेनेकडनं ठरवण्यात आली त्यामध्ये नीलम गोऱ्हे, जसं तू म्हणालीस की त्यांना खरं तर अधिकार आहेत का असा प्रश्न सभागृहातच अनिल परब यांनी उपस्थित केला होता। कारण ज्या प्रकारे त्यांनी असं म्हटलं की एका IPS अधिकाऱ्याचं निलंबन करणं किंवा तशा प्रकारचे निर्देश देणं हे उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हेंना तशा प्रकारचे अधिकार आहेत का, अशा प्रकारचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला होता। आणि त्याचवेळी जयकुमार गोरेंनी सुद्धा हीच भूमिका सभागृहात मांडली होती। आणि त्यानंतर या सगळ्यावर अविश्वास प्रस्ताव आज ठाकरेंच्या शिवसेनेकडनं, काँग्रेसकडनं मांडला जाणार असल्याचं कळतंय। आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे शशिकांत शिंदे, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते आहेत, त्यांनी मात्र यावर सही केली नसल्याचं कळतंय। कारण त्यांची भूमिका सातारा या सगळ्या निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका होती आणि शिंदे शिवसेनेसोबतची त्यांची भूमिका होती। त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीची अडचण होऊ शकते। आता हा निर्णय सभापतींनी म्हणजे उपसभापतींनी जरी निर्देश दिले असले तरी सभापतींनी निर्णय राखून ठेवलेला आहे। त्यामुळे जर अशा प्रकारचा अविश्वास प्रस्ताव समोर आला तर आपण जी उदाहरणं समोर आणलेली आहेत ही उदाहरणं शिंदे शिवसेनेकडनं दिली जाऊ शकतात। तशा प्रकारची तयारी त्यांनी केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की याआधी भूतकाळामध्ये इतिहासामध्ये 2001, 2008, 2018ची जी उदाहरणं आहेत ज्यामध्ये आमदारांना धक्काबुक्की करणं किंवा त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन हे करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे जर उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे अशा प्रकारचे निर्देश देत असतील तर त्याचं पालन व्हायला हवं। मात्र यावर ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे की विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका आणि उपसभापतींनी दिलेले निर्देश यामध्ये सुद्धा वेगवेगळी भूमिका दिसते आणि त्यामुळे सभापती नेमका काय निर्णय घेतात
त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. त्यामुळे बरं. कदाचित या सगळ्या जी भूमिका वेगवेगळ्या भूमिका दिसतात आणि त्यामध्ये भाजप खरं तर साथ देणार का, ठाकरेंची शिवसेना किंवा महाविकास आघाडीची जी भूमिका असेल या प्रस्तावाला भाजप साथ देणार का हे सुद्धा बघावं लागेल. त्यामुळे सभागृह 12 वाजता सुरू होईल, त्यानंतर अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला जाईल. अगदी वेदांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.